इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळ 3च्या अंतर्गत पोलिसांनी मोठ्या ऑपरेशन अंतर्गत अंमली पदार्थ ड्रग्ज तस्करीमध्ये सामील असलेल्या एका टोळीतील तब्बल 17 ड्रग माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात कल्याण DCP स्क्वॉडला मोठे यश मिळाले होते, जेव्हा पोलिसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलात छापा मारून ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी 62 किलो गांजासह 13 आरोपींना अटक केली होती. गेल्या 2 महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना अखेर या टोळीच्या मुख्य सरगण्याला पकडण्यात यश आले आहे. ड्रग्ज तस्करीत सामील असलेल्या टोळीचा मुख्य सरगना गुफरान शेख हा टिटवाळा येथील बनेली गावात राहणारेच असल्याचे समजते. गुफरानसह या टोळीतील एकूण 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून कल्याण पोलिसांनी या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. गुफरानसोबत बाबर शेख, सुनील राठोड, आजाद शेख, रेश्मा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, आसिफ शेख, सोनू सय्यद, प्रथमेश नलवडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे आणि योगेश जोध यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व मंडळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या टोळीतील आणखी 4 सदस्य फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण NDPS अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला, म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेलं आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता, आणि काही काळांचे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम, ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने. आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात, त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल, या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं. असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत. आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं. एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं. हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता, त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ॲडिशनल CP सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता. आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला, त्याच्यामध्ये MCOC त्यामध्ये अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे. सध्या तपास जो आहे तो आता ACP कल्याणजी घेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे. सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतं या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल 13 आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेटवरती 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी, मी तेलंगणा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे नंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांची क्राईम करण्याची मोडस होती. एक टीम जी असेल, एक विशाखापट्टणम, ओडिसा या ठिकाणी माल आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलरपर्यंत पोहोचवणे, त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये. अशा प्रकारचा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि हा गुफरान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा 6 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा, पुणे असेल, बदलापूर असेल, विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत त्यांना नार्कोटिक क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते. अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे NDPS पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते. त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे. तो पुण्यातली एका मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोक्काच्या अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. त्यांच्याकडून काय काय हस्तगत करण्यात आलेलं आहे?
या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण कोम्बिंग ऑपरेशन आणि जे आरोपी ताब्यात देण्यात आले होते, त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून 100 किलोपेक्षा जो 115 किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये मोटरसायकल्स असतील, कार्स असतील, ज्या कारचा उपयोग ते माल ने-आण करत होते, त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टणम या ठिकाणी जे गांजा आणण्याकरता जात होते, त्याकरता एकमेकांना संपर्क आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते. अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे ह्या संपर्कात राहून ते वॉकी टॉकी सुद्धा ते एकमेकांना संपर्क आणण्याकरता यूज करत होते. हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे. असा जवळ आपण 70 लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे.